छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थातच सारथी या संस्थेच्या अनुदान योजनेसाठी खासगी कोचिंग क्लासेसने मोठा गैरव्यवहार केल्याचं समोर आलंय। पुण्यातील खासगी कोचिंग क्लासेसनं विद्यार्थ्यांच्या बोगस नोंदी करून शासकीय निधी लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक बेडे यांनी केलाय। या फसवणुकीत सारथीचे अधिकारी देखील सहभागी असल्याचं उघडकीस आलंय। पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुमचं स्वागत आहे। काय की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 2019च्या आधी खूप सारे मोर्चे निघाले, तेव्हा एक जनसंवाद नावाचा आम्ही कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी आम्ही बोललो। त्याची कॉपी ही तेव्हाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घेतली आणि DGPRच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण झालं आणि असं लक्षात आलं की मराठा समाजातले जे तरुण आहेत ते शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या अडचणींना ते सामोरे जातात। मग एक धोरणात्मक निर्णय आपण काय घ्यावा ह्याबद्दलची चर्चा झाली आणि मग बार्टीच्या धर्तीवरती आणि नंतर मग OBC समाजाच्या घटकासाठी सुद्धा राज्य सरकारनं तशाच पद्धतीचा एक प्रयत्न केला। ते म्हणजे बार्टीमध्ये जसं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते आणि ते शासकीय सेवेमध्ये यावेत ह्यासाठी सरकार प्रयत्न करतं, तर तसं श्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आणि श्री चंद्रकांत पाटील यांचा त्यासाठीचा पुढाकार होता, विशिष्ट निधी दिला वगैरे। आता योजना चांगली आहे, त्यातनं आपल्या महाराष्ट्रातले तरुण त्यांचा मराठी टक्का हा शासकीय सेवेमध्ये वाढावा असा सरकारचा प्रयत्न आहे। पण आता जर याच्यामध्ये अपप्रवृत्ती घुसल्या असतील तर त्याला खरं तर तात्काळ ब्रेक लावायला हवा, कारण महाराष्ट्रातल्या गोरगरीब कुटुंबातली मुलं ही शासकीय सेवेमध्ये यावेत म्हणून केलेले हे यत्न आहेत, ना की कुठल्या कोचिंग क्लासेसची घरं भरण्यासाठी। पण आता हे जे काही माझे तरुण मित्र सहकारी वकील साहेब हे मूळचे बीड जिल्ह्यातल्याच आष्टीचे ना, सुरेश दसांचा मतदारसंघ पाठवते, त्यांची एक विद्यार्थी संघटना होती, ते आता श्री शरद पवार यांच्या पक्षाशी निगडीत आहेत। पण इथे त्यांनी जे पत्र दिलं आहे, ज्या पत्राची प्रत माझ्याकडे आहे, ते काही कुठल्या राजकीय पक्षासाठी म्हणून त्यांनी दिलेलं नाही। ॲडव्होकेट अशोक बेद्रे साहेब आहेत आपल्यासोबत, तर यांनी एक मोठा आरोप केला आणि हे जे दोन तरुण सहकारी आहेत ते तरुण सहकारी ह्या आरोपाबद्दलचे सगळे तपशीलवार विवेचन हे महाराष्ट्रासमोर मांडणार आहेत। हे स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवणार आहे। हा काय घोळ आहे सगळा वकील? सर्वप्रथम सारथीचा उद्देश हा बार्टीवरून कॉपी केला, म्हणजे बार्टीच्या अनुषंगानं महाज्योती, सारथी, आरटी, तारटी अशा वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या। त्या समाज घटकातील जो तळागाळातील विद्यार्थी वर्ग आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, त्यांना कोचिंग मार्फत काहीतरी पर मंथ स्टायफंड दिला जावा, जेणेकरून ते शासकीय सेवेत जाण्यासाठी त्यांना एक गव्हर्नमेंटद्वारे प्रोत्साहन दिलं जावं। हा उद्देश त्याचा खरा चांगलाच आहे। संस्था ही योजना चांगल्या उद्देशाने सुरू केली, पण घोळ असा झाला याच्यामध्ये की जे विद्यार्थी याला पात्र होतात त्याचा तो टफनेस आहे, ज्या प्री एक्झामचा तिचा तो टफनेस एवढा आहे, काठिण्य पातळी की त्याला 8, 10, 5 वर्ष अभ्यास केलेला विद्यार्थी तोच पास होऊ शकतो, प्रेशर आलेला त्याला पास होऊ शकत नाही। मग आता जो मुलगा 5-10 वर्ष अभ्यास करतो, मुळात त्याला क्लासची गरज नसते, कारण त्याने ऑलरेडी क्लास करून ह्या सगळ्या एक्झाम देऊन तो तिथपर्यंत आलेला असतो। त्याला खरी गरज असते आर्थिक पाठबळाची। आणि दुसरी याची जी बाजू आहे जी क्लासची, ती फ्रेशरला गरज असते। त्याच्यामुळे ह्या योजनेचा ताळमेळ बसत नाही कुठं। मग याच्यामध्ये होतं काय, विद्यार्थ्याला स्टायफंड पर मंथ दिला जातो, पण आता माझ्याकडे एक सध्या सारथीचं परिपत्रक आहे। त्या सारथीच्या परिपत्रकात सारथी स्वतः म्हणते की ऑनलाईन नाही पर मंथ विद्यार्थ्याची 75% प्रेझेंट असावी। दुसरा मुद्दा 30% ही जी चाचणी परीक्षा होणार आहे, त्यांच्या सराव चाचणी म्हणतो आपण, शाळेत असते तसे, त्याला त्याची उपस्थिती असावी। आणि जर 30% चाचणी परीक्षा आणि एकूण हजेरी 75%, एकूण हजेरी 75% प्रत्येक महिन्याला। आणि जर त्या विद्यार्थ्यानं त्या हजेरीचा टप्पा आणि चाचणीचा टप्पा जर पार केला तरच त्याला त्या महिन्याचे पैसे अलॉट करावे। ते किती आहेत UPSC साठी आणि MPSC साठी 2.25 लाख रुपयाच्या आसपास आहेत आणि MPSC साठी 70-80 हजार रुपयाचे काहीतरी 8 महिन्यासाठी। हो, 8 महिन्यासाठी। जी बार्टी होती ती 11 महिन्याची देत होती, मग तुम्ही बार्टी आहे अशी कॉपी करता आणि मागच्या वर्षी जर मुलांना पैसे गेले तर 6 महिने 8 महिन्याचेच पैसे देतो। तो ठीक आहे, तो मुद्दा वेगळा। 8 महिन्यासाठी MPSC साठी 2.25 लाख रुपये आणि UPSC साठी राईट, आणि MPSC साठी 80 हजारच्या आसपास समथिंग। आता घोळ काय सांगा बरं? आता घोळ असा आहे की जे मुलं क्लासला जायला पाहिजेत ते मुलं क्लासला जात नाहीत, कोणीच जात नाही। मग त्या क्लासला जात नाहीत, तुम्हाला प्रेझेंटी ऑन रेकॉर्ड दाखवावं लागते। म्हणजे मी अशोक काकडे जे संचालक आहेत सारथीचे, त्यांना जाऊन ज्या वेळेस भेटलो तर त्यांच्याकडे ऑन रेकॉर्ड प्रेझेंटी दिलेली आहे क्लासेस सगळ्यांनी दिली 100%, 75% पेक्षा जास्त, 90% म्हणजे 75% हजेरी ही 100% क्लासेसवाल्यांनी दिलेली आहे। आणि असे क्लासेसवाल्यांची नावं पण वकील साहेबांनी माझ्यासमोर दिलेली आहेत। ते त्यांचाच हा त्यांच्याशी निगडीत विषय असल्यामुळं जर ह्या आमच्या खुलाशामध्ये
ह्यापैकी कुठल्या क्लासेसवाल्याचं नाव असेल आणि त्यांना असं वाटत असेल की हे ऑफेंडिंग आहे, तर त्यांनी पुढं यावं, आम्ही त्यांची पण बाजू घेतो. त्यांचं काय म्हणणं आहे ते, हे क्लासेस आहेत ज्याची यादी इथे वकील साहेबांनी दिलेली आहे, कलेक्ट केलेली आहे का ती यादी? हो आहे की, हे 2025 ची यादी आहे. अच्छा, म्हणजे आता चालू यादी आहे. आता चालू यादी. ओके. हा, आणि मागची हे यादी- दिल्लीत पण सेंटर आहेत? दिल्लीत पण सेंटर आहे. म्हणजे दिल्लीतला विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये, उस्मानाबादमध्ये, म्हणजे धाराशिवमध्ये, आता बीडमध्ये, बसलेला आहे. पुण्यामध्ये बसलेला हा. आणि त्याची प्रेझेंट मार्क केली दिल्लीमध्ये? दिल्लीला केली पण त्यासाठी काय ते क्लुप्ती करावी आहे लागेल ना ना? क्लुप्ती. काय बघा, क्लुप्ती आहे? भारतीय लोक पळवाटा काढायला एक नंबर हा, येतात. ठीक ते आहे. काय करतात, हा. पंचिंगद्वारे प्रेझेंटी मारायची समजा. ते पण ते बायोमेट्रिक आहे ना? हो, मग बायोमेट्रिकचे पंचिंग 2 बनवायचे, विद्यार्थ्याकडे एक द्यायचं आणि एक स्वतःकडे ठेवायचं. मग मग तुमचं असं म्हणा की हा जो थंब आहे हो, हो. त्याचे 2 बनवायचे? 2 बनवायचे. म्हणजे याला जर तुम्ही, मी यांना एक अजून पर्याय सांगितला नाही, ठीक आहे, तो पर्याय नंतर. हा, हा. आता असं आहे की थंब 2 बनवायचे, हो, हो. एक क्लासेसवाल्याकडे, एक हो, विद्यार्थ्याकडे. विद्यार्थ्याकडे. विद्यार्थी धाराशिवला बसलाय, बीडमध्ये बसलाय किंवा नागपूरला नागपूरला बसलाय, बसलाय. पण त्याची हजेरी मात्र पुण्यामध्ये, दिल्लीत सुरू आहे. पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये मारली जाते. बरोबर आहे. आणि त्याची मग प्रेझेंटी त्याची 75% 100% दाखवली जाते. 100% 75% विद्यार्थी आहे म्हणून दाखवला जातो. हा आतापर्यंत सर्रासपणे 2019 पर्यंत पासून आतापर्यंत चालत आलेला घोळ आहे. झकास. सारथीचं मागच्या वर्षी जर बजेट बघितलं तर माझ्या अंदाजानुसार 50 कोटी रुपये फक्त सारथीचं बजेट आहे. अशा वेगवेगळ्या संस्थांचं जर बजेट केलं तर हे शेकडो कोटीवरती बजेट जातं. विद्यार्थ्यांना आणि मग नाममात्र ह्या रक्कम बदल्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी ह्या क्लासेसकडे यावं ह्यासाठी काय ऑफर करतात? येते. आता या वर्षी टॅब देतो म्हणे. कुणाला तर अशी ऑफर आहे की आम्ही 50% फीस वापस देतो. म्हणजे क्लासेसला 80,000 भेटत असले, बाबा तू आमच्याकडे ऍडमिशन घे, 40,000 आम्ही तुला देऊ वापस, पण आमच्याकडे म्हणजे 40,000 हा फायदाच आहे. त्यातले 10-20,000 रुपये इकडे वाटण्यात गेले तरी 20,000 रुपये पर स्टुडंट. असं जर म्हणलं 100 स्टुडंट असेल तर पैसा येतोय किती? नाही, एक तरी क्लासमध्ये हा. हे जे 7 संस्था आहेत, एका तरी क्लासेसमध्ये ऍक्च्युली क्लासेस होतात का? ऍक्च्युली क्लासेसला सारथीवाल्यांना मी ज्यावेळेस भेटलो, हे व्हिजिट मारायचं काम त्यांचं आहे, आपलं नाही. त्यांनीच मला सांगितलं आमच्याकडे 2 व्हिजिटचे प्रकार असतात. एक म्हणजे सांगून व्हिजिट, आणि आपल्याकडे मी यायला लागलो तुम्ही तयार मी राहा. यायला लागलोय म्हणजे सांगून जाते ते. आणि दुसरी म्हणजे सरप्राईज व्हिजिट. हे अशोक काकडे सरांसमोर सांगितलेले त्यांनी. सरप्राईज व्हिजिटला 700 मुलापैकी 500 मुलापैकी 15-20 मुलं असतात फक्त? हा, आणि सांगून गेलेल्या व्हिजिटला वर्गात बसायला जागा नसते, मुलं एकमेकाच्या मांडीवर बसतात. म्हणजे दोघांच्या मांडीवर एक जण ऍडजस्ट करायचा, ओझा अर्धा पडावं म्हणून, तेवढ्यापर्यंत गर्दी असते. तर यांनी ज्या वेळेला विचारणा सुरू केली तेव्हा तिथे असलेल्या एका मॅडमनी त्यांना अशी माहिती दिली की आमच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये काही संस्था ह्या दोषी आढळल्या आणि त्यांनी 7 ते 8 लाख रुपये त्यांना दंड केला. म्हणजे हे सारथीच्या लक्षात आलेलं आहे. आणि जसं हे म्हणतात, हे फक्त सारथी बरोबर नाही तर महाज्योती बरोबर पण सगळीकडे पार्टीमध्ये पण होतं असं म्हणू नका, पार्टीत पण होतं. हो, सगळीकडेच. तर हे जे स्क्रीनशॉट आहेत ना, हे फार इंटरेस्टिंग आहेत. जर सरप्राईज व्हिजिट होणार असेल तर हा एक टेलिग्रामचा ग्रुप आहे. मी रेग्युलर टेलिग्राम वापरतो, वन ऑफ द बेस्ट टूल. तर टेलिग्रामच्या ह्याच्यामध्ये वकील साहेब वन स्टार दिलं तर काय म्हणायचं? 1 स्टार म्हणजे सारथीचा माणूस येणार आहे. हां, 2 स्टार स्टार म्हणजे सारथीचा कुणीतरी अधिकारी येणार आहे, आणि 3 स्टार म्हणजे सारथीचा वरच्या रँकचा अधिकारी येणार. चकास. आणि हे बघा, हे ना, हे तिने ते स्टार जे आहेत, ह्याचा काय होतं, कुठे स्टार आहे दीदी? ते रेड हे रेडचे जे स्टार आहेत ना, 1 2 3 4, हे बघा, हे 4 आले स्टार आता इथे. व्हीआयपी येणार असेल. आणखी सुपर VIP येणार आहे. हा, कन्फर्म येणार आहे. हा, हे बघा, इथे 3 स्टार आहेत. म्हणजे सारथी रजिस्टर सर इज विजिटिंग. इथे मग त्याच्यानंतर खाली सारथी रजिस्टर सर इज विजिटिंग. इथे बघा, हे 4-5 स्टार दिलेले आहेत. इथे मंगळ मराठी वगैरे रोज संध्याकाळी. ओके, फाईन. इथे नाही दिसत दीदी. कन्फर्म येणार म्हणले की 5 3 स्टार. व्हिजिट कॅन्सल व्हायची ना त्यांची कधी कधी, Please. मग तेव्हा ते माइंड इट. बघा, प्लीज माइंड इट. सो काय तर लिहिलं त्यांनी त्याच्यामध्ये. तर हे स्टार आहेत. हे स्टार म्हणजे कुणीतरी येणार आहे या संदर्भातली ही कुठे तुमचं माहिती. अच्छा, ओके. आता तुम्ही UPSCची परीक्षा दिलेली आहे दिल्लीमध्ये. हो. तुम्ही स्वतः पण ह्या सिस्टीममध्ये एक विद्यार्थी म्हणून सहभागी होतात. हो. काय घडायचं? ॲक्च्युली मी परीक्षा देण्याचा उद्देश हा होता की घरून आम्ही आर्थिक मदत मागू शकत नव्हतो इतक्या वर्ष फेल्युअर नंतर. तर आम्हाला असं वाटलं की ह्या एक्झाम थ्रू आपल्याला स्कॉलरशिप काही भेटेल, स्टायपंड भेटेल, आणि आपण 1 वर्ष सस्टेन करू शकू. त्यामुळे ही एक्झाम दिली, आणि त्यात पास झाल्यानंतर ॲडमिशन झालं. त्यावेळेस मी त्यांना विचारलं की कोचिंगची गरज नाही आम्हाला, ॲक्च्युली मी स्वतःच पार्ट टाईम मेंटरशिप देतो मुलांना. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही तुमच्याकडे योजना आहे का की फक्त स्टायपंड भेटेल आणि क्लासची गरज नाही, तुमचेही पैसे वाचतील क्लासचे? तर ते म्हटले की नाही, तुम्हाला कंपल्सरी क्लास करावाच लागेल.
तर मग आम्हाला आता ह्या सिच्युएशनमध्ये जर क्लास करायला ये जा या वेळेमध्ये आणि तीच गोष्ट जी आम्ही अभ्यास केलेला आहे तीच परत शिकण्यात काय अर्थ आहे. मग हा वेळ वाचावा म्हणून आम्ही कोचिंगला अप्रोच केलं, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही ॲडमिशन घ्या, आम्ही अटेंडन्सचं मॅनेज करू. पण तुमचं त्यांनी मॅनेज केला पूर्ण? हो, मॅनेज केलं. तुम्ही व्यक्तिशः पण हजर नव्हतात? व्यक्तिशः मी वीकली असं एकदा येण्याचं सांगितलं तेव्हा 4 ते 5 वीकला गेलो मी फक्त. त्यानंतर मला जाणवायला लागलं की हे पण काही स्ट्रिक्ट नाही आहे. तर मग मी माझा वेळ सेव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि मला Fine. फ्रँकली स्कॉलरशिपची गरज होती, मला कोचिंगची गरज होती. अंडरस्टँड. ठीक आहे, मला सांग दीदी, 100 विद्यार्थी क्लासमध्ये असतील तर प्रत्यक्षात हजर किती असतात? हजर 10 ते 15 लोक असायचे. फक्त? फार फार. फक्त? आणि हे 2019 पासून आजपर्यंत असंच आहे? म्हणजे आम्ही ज्या बॅचला आहे तिथं तरी मी बघितलं ज्या गोष्टी डोळ्याने ते सांगते. आणि अजूनही तसंच आहे? हो आणि तू पण त्या टेलिग्राम ग्रुपचा सदस्य आहे, ज्या टेलिग्राम ग्रुपबद्दल आता आपण बोललो, हो आहे. आणि अजूनही तीच पद्धती आहे? हो